नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा हा सण आपण मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. त्यानंतर हिंदू नववर्ष सुरू झाले होते आणि या वर्षातील पहिलं चैत्र नवरात्र सुरू आहे. 9 दिवस आपल्या दुर्गा देवीची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. मंत्रोपचार केला जातो, कुंकुमार्चन केले जाते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपायसुद्धा केले जाते. कारण या 9 दिवसामध्ये आपली जी दुर्गा देवी आहे, आपली कुलदेवी आहे, आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असते. चैत्र नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रूपांचे आणि स्वरूपांची पूजा केली जाते, मनोभावे पूजन केले जाते. तर यंदा 1 एप्रिल 2025 रोजी हिंदू नववर्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला होता. त्यानंतर आता गजकेसरी हा योग जुळून येणार आहे. या शुभ राजयोगामध्ये चैत्र शुद्ध पंचमीला लक्ष्मी देवीचे पूजन आज केले जाणार आहे, व्रतचरण केले जाणार आहे. तर यंदा 2 एप्रिल 2025 रोजी चैत्र नवरात्रीतील पंचमी तिथी आहे. चैत्र शुद्ध पंचमी श्री महालक्ष्मी पंचमी म्हणून ओळखली जाते. माता लक्ष्मी धन, धान्य, वैभव, सुख आणि समृद्धी, ऐश्वर्य आणि अन्नधान्याला प्राप्ती करून देणारी देवी म्हटली जाते. श्रीपंचमीचं महत्त्व काय आहे, पूजा कशा पद्धतीने करावी आणि या दिवशी तुळशीला अशी वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते. घरातील दारिद्र्य संपून घराची, मुलाची, पतीची प्रगती होत असते. जर आपले एखादी शत्रू असेल तर शत्रू जे आहे ते आपल्या घरी येऊन आपली माफी मागेल आणि त्याचबरोबर कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होतील. तर तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, लक्ष्मी देवीला धन, वैभव, सुख, समृद्धी आणि विष्णुप्रिया म्हटले गेलेले आहे. या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होऊ शकतो. कारण लक्ष्मी देवीला अतिशय चंचल म्हटले गेलेले आहे. तिला आळशी लोक आवडत नाहीत. जिथे आळस, नैराश्य, अपयश आहे तिथे ती थोडीही थांबत नाही. लक्ष्मीची साथ जर सुटली तर आपल्या जीवनामध्ये दुःख वाटायला येतात, दारिद्र्य वाटायला येते आणि कोणतंही काम जर हातात घेतलं तर ते पूर्ण होत नाही. तर पहा, लक्ष्मी पंचमीच्या दिवशी व्रतचरण का करावे, कसे करावे. तर पहा, श्री लक्ष्मी पंचमीला लक्ष्मी देवीचे विशेष पूजन करावे. असं म्हटलं जाते की सकाळी उठून माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर पंचोपचारी पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. तांब्याच्या ताटामध्ये लक्ष्मी देवीचा मूर्ती जे आहे ते आपल्याला घ्यायची आहे. अभिषेक करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, ओम ही श्री लक्ष्मीभ्ये नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला धान्य, हळद आणि गुळ देवीला अर्पण करायचं आहे. हळदी, कुंकू, त्याचबरोबर अक्षता आणि चंदन लावायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला कमळगट्ट्याच्या फुलाचे एक बी अर्पण करायचे आहे, जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. कारण माता लक्ष्मी कमळाच्या फुलावर बसलेली असते. कारण माता लक्ष्मीला आकर्षित करत असते कमळाचं फूल. म्हणून कमळाचे बी जर तुम्हाला मिळाले तर आवर्जून अर्पण करावे किंवा कमळाचं फूल अर्पण केलं तरीही चालेल. गुलाबाचं फूल अर्पण करू शकता किंवा पिवळी फुले अर्पण करू शकता. म्हणून या दिवशी तुम्ही लाल रंगाचे वस्त्र आवर्जून अर्पण करावे. श्री लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला श्लोक किंवा स्तोत्र मंत्राचे जप आवर्जून करायचे आहे. लक्ष्मी देवीची आपल्यावर सदैव कृपा राहावी त्यासाठी या दिवशी ओम महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा आवश्यक उपाय करावा. 108 वेळा जप करावा आणि त्यानंतर आपल्याला श्री सूक्तम या पठणाचं 3 वेळा पठण करायचं आहे. आणि त्यानंतर लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवून लक्ष्मी नारायण स्तोत्र पठण करावे. त्यानंतर कनकधारा स्तोत्र पठण करावे किंवा श्रीसूक्त या पठणाचं 3 वेळा पठण करावं. तुम्हाला जमत नसेल, वाचन शक्य होत नसेल तर या दिवशी श्रवण केलं तरीही चालेल किंवा यूट्यूबवर लावून दिलं तरीही चालेल. तसंच या दिवशी आपल्याला तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे. तर पहा, तुळशीला ही वस्तू का अर्पण करायची आहे. तर पहा, घरामध्ये जेव्हा तुळस लावली जाते तर तुळशीमध्ये साक्षात आपल्या लक्ष्मी देवीचा वास असतो
असं म्हटलं जाते की ज्या घरात सुख समृद्धी संपन्नता लाभावी यासाठी माणूस सतत प्रयत्नशील कार्यरत मेहनत करत असतो, परिश्रम घेत असतो. या प्रयत्नांना लक्ष्मी मातेचा आशीर्वादाची जोड मिळावी तर घरात सुख समृद्धी आणि शांती नांदावी म्हणून माता लक्ष्मीची आणि तुळशीची एकत्रित पूजा केली जाते. म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की स्तोत्र पठणाचा आणखीन एक लाभ म्हणजे आपल्याला जे हवे आहे ते आपल्या पूर्वजांनी प्रसादित शब्दात वर्णन करून ठेवलेले आहे. हिंदू धर्मात पूजली जाणारी तुळस अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तुळशीला जेवढे धार्मिक महत्त्व आहे तेवढेच आपल्या आयुर्वेदातही आहे. तुळशीचे अनेक उपाय वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहे. तुळशीचा उपयोग शिव कुटुंबाशिवाय जवळजवळ प्रत्येक हिंदू देवताच्या पूजेमध्ये केला जातो. लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये केला जातो आणि भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे तुळस. म्हणून तुळशीचे पान दर एकादशीला, पौर्णिमेला आणि श्री सत्याची पूजा करत असताना श्री हरिविष्णूला अर्पण करावे. तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे 5 नियम आहेत. तर पहा, तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी साधकाने कोणत्याही प्रकारचे अन्न आणि पाणी ग्रहण करू नये, नाश्ता करू नये. त्यानंतर जल अर्पण करावे. सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते. तुळशीच्या रोपाला जास्त पाणी दिले जाणार नाही याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवेत. जास्त जर तुम्ही पाणी दिले तर तुळशीचे रोप खराब होऊ शकते, पिवळसर पडू शकते, म्हणून पाणी थोडंसं द्यावे. तर धार्मिक शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की तुळशीला जल अर्पण करताना न शिवलेले कपडे, अखंड वस्त्र घालण्याची सल्ला वास्तुशास्त्रामध्ये दिला गेलेला आहे. आणि रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये. असं म्हटलं जाते की या दिवशी, एकादशीच्या दिवशी, तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करत असतात. आणि याशिवाय जर तुम्ही आंघोळ केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने तुळशीला जल अर्पण करू नये. आवर्जून आंघोळ करूनच जल अर्पण करावे. कारण पहा, माता लक्ष्मी तुळशीच्या रोपामध्ये वास करत असते. त्यामुळे तुळशीचे पाने तोडण्यापूर्वी हात जोडून त्यांची परवानगी घेणे फार महत्त्वाचे आहे. तुळशीचे रोपे किंवा तुळशीचं जे पाने आहे ते चाकू, सुरी किंवा खिळ्याच्या मदतीने तोडू नये. कोणतीही पूजा करत असताना किंवा पूजेला लागणारी जी तुळशीचे पाने आहेत त्यावेळेतच तोडावे. कोणत्याही वेळे तुळशीचे पानेही तोडू नये. असं केल्याने अशुभ प्राप्ती होत असते असं म्हटलं जाते. म्हणून तुळशीला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे. या दिवशी आपल्याला तुळशी माताला कच्चे दूध, त्याचबरोबर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चिमूटभर साखर त्यामध्ये टाकायची आहे. आणि हे जे जल आहे आणि हे जे कच्चं दूध आहे तर हे आपल्याला तुळशी माताला अर्पण करायचं आहे. या दिवशी तुळशीची विधिवत पूजा केल्याने आणि पूजा करत असताना ओम महालक्ष्मी देवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हटल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि धनलाभ होत असतो. आणि आपले शत्रू जवळपास असेल तर शत्रू घरामध्ये येऊन माफी मागेल, आपले शत्रुत्व कमी होईल, मध्ये धनलाभ होऊन पैशाच्या समस्या सुटतील, पैसा घरामध्ये खेळू लागेल आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल. आपल्याला एक तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला एक कवडी टाकायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी कवडी आहे ही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि तुळशीच्या बुडाशी म्हणजे तुळशीच्या कुंडीमध्ये, मातीमध्ये आपल्याला ही टाकायची आहे. ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन, धान्य किंवा गहू जे आहे यामध्ये बरकत नेहमी येत राहील. म्हणून हा उपाय नक्की करून पहा. आणि तुळशीला आपल्याला मनोमन वंदन करायचं आहे. मनोकामना आपली जी आहे ती मागायची आहे. आणि तुळशीची पूजा हळदी कुंकू अर्पण करून, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुळशी माताला सांगायची आहे की आमच्या घरामध्ये धन, वैभव, धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ द्या, घराची आणि पतीची भरभरून प्रगती होऊ द्या, घरात येणारे संकट, विघ्न हे दूर होऊ द्या. असं तुम्हाला तुळशी माताला संध्याकाळी पूजा करत असताना आज बोलायचं आहे आणि असा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदेल, घरातील सर्व समस्या दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल. म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.